आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवसाच्या नियोजनासंदर्भात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची बैठक पार पडलेली आहे। तर नेमकं या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत, तर यामध्ये जे युवक युवती आहे यांच्यासाठी कोणत्या घोषणा झालेल्या आहेत, तर यामध्ये जे 5 लाख जे रोजगार आहे हे उपलब्ध करण्याबद्दल सुद्धा बैठकमध्ये चर्चा झालेली आहे। तर यामध्ये ज्याही ITI विद्यार्थी असेल किंवा या व्यतिरिक्त जेही विद्यार्थी अभ्यासक्रम पार पाडलेला असेल, त्यांनी प्रशिक्षणार्थी असेल, त्यांच्यासाठी 5 लाख जे रोजगार आहे दर वर्षाला हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशाबद्दल सुद्धा बैठकीमध्ये बोलण्यात आलेलं आहे। म्हणजे जे रोजगार आहे ते रोजगार तुम्हाला आणि जे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांनी प्रशिक्षण कंप्लीट केलेलं आहे तर त्यांना सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यांना सुद्धा यामध्ये जे जॉब आहे तर हे जॉब तुम्हाला खाजगी यामध्ये तुम्हाला हे जॉब मिळू शकतात। तर यामध्ये 5 लाखाचं जे आहे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे। तर यामध्ये नेमके कोणकोणते उद्दिष्ट ठेवलेले आहे आपण यामध्ये चेक करणार आहे। तर बघू शकता, महाराष्ट्र राज्याचे देशाचे कौशल्य केंद्र म्हणजे स्किल हब बनवणे, तर महाराष्ट्रामध्ये स्किल हब सुद्धा बनवणार आहे, याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे। तर ITI हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करणे, त्यानंतर औद्योगिक आस्थापनांच्या सहयोगाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृद्धिगत करणे। सध्या जेही प्रशिक्षण योजना सुरू आहे, युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा प्रकारे जे प्रशिक्षण आहे हे सुद्धा आता सुरू ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर राज्यात प्रतिवर्ष 5 लाख युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देणे, त्यानंतर स्थानिक पारंपरिक कौशल्य आधारित अभ्यासक्रमात प्रशिक्षण देणे आणि त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट ट्रान्सफर सुविधा लागू करणे, अशाबद्दल ही जी बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तसेच राज्यातील तरुणाईला सक्षम बनवण्यासाठी केंद्रीय व राज्य योजना राबवण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। तर कौशल्य, रोजगार व उद्योजकता यामध्ये जे विभागाची बैठक झालेली आहे तर मधील सर्व जे उद्दिष्ट आहे यावर चर्चा झालेली आहे। तर आता नेमकं जे 5 लाख जे रोजगार निर्मिती होणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे हे आपल्याला काही दिवसांमध्ये समजणार आहे। तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।